नमस्कार. आपण पाहतोय कवडी पाट. पक्ष्यांसाठी अतिशय सुंदर असं हे नंदनवन आपल्या पुण्यातील सांडपाण्यामुळे मात्र अतिशय वाईट अवस्थेमध्ये पाहायला मिळतं आणि या ठिकाणी फेसाळलेली मुठा आपल्याला पाहायला मिळते. हे सर्व सांडपाणी पुण्यातून त्या ठिकाणी जात आहे आणि हे प्लास्टिकचा कचरा, बाटल्या, कपडे असं टाकून दिलेला कचरा या ठिकाणी येऊन साठला आहे आणि यंदा पाणी कमी असल्यामुळे इथे पाणी दिसतच नाही आहे. थोडंफार जे पाणी आहे ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, ते देखील फेसाळलेलं आहे, फेस आलेला आहे आणि या ठिकाणी पक्षी क्वचितच पाहायला मिळत आहेत. पुणे सोलापूर रोडवरील कवडीपाट नावाचे ठिकाण गेली अनेक वर्ष पक्ष्यांसाठी प्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखलं जातं. हिवाळ्यात या ठिकाणी देश परदेशातून अनेक स्थलांतरित पक्षी येतात. वर्षभर जवळपास इथे स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांची संख्या बघितली तर 150 ते 200 प्रकारचे पक्षी आपल्याला बघायला मिळतात. हिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारची बदकं, त्याच्यानंतर काही शिकारी पक्षी इथे दरवर्षी भेट देत असतात. परंतु गेल्या अनेक वर्षापासून पुणे शहरातील सांडपाणी असेल, कंपन्यांमधनं पाण्यात वाहून आलेला प्रदूषणयुक्त विषारी द्रव्य असेल, यामुळे गेली अनेक वर्ष या ठिकाणी येणाऱ्या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. यावर्षी तर पर्जन्यमान आणि अधिकच नसल्यामुळे पूर्ण नदी कोरडी असलेली आपल्याला बघायला मिळते. सोबतच पाण्यात पसरलेला सगळा प्लास्टिकचा कचरा, दिवसेंदिवस जर हा असाच कचरा प्रदूषण असंच वाढत चाललं तर एक वेळ अशी येईल की या ठिकाणी येणाऱ्या पक्ष्यांची संख्या कमी होऊन हे ठिकाण नामशेष होऊन जाईल. इथे शनिवार रविवारी पक्षीप्रेमी निरीक्षक यायचे ना, फोटोग्राफी शनिवार करायला रविवारी वगैरे. पक्षी निरीक्षक यायचे, अनेक बाकीचे पर्यटक यायचे, परंतु दिवसेंदिवस पक्षी येणं कमी झाले, प्रदूषणात वाढ होते, इथलं वातावरण खराब होते, त्यामुळे पर्यटकांची संख्या कमी होत चालली. अच्छा, कारण हे एक चांगलं पर्यटन स्थळ होऊ शकतं जर याच्याकडे जर याकडे प्रशासनाने चांगलं लक्ष दिलं, पर्यटन म्हणून केंद्र म्हणून याचा विकास केला तर या ठिकाणी पर्यटकांची संख्या नक्कीच वाढेल. आणि रोजगार हे रोजगार स्थानिकांना एक रोजगार निर्मिती होईल, परंतु त्या दृष्टीने विकास होणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. कारण आता पाणी बघितलं तर याच्यात इतकी मासा नसेल, कुठलाच मासे जीव नाही आहेत, पक्षी नाही आहेत, कारण की प्रदूषणच प्रचंड वाढलेलं आहे. हो, पाणी नाही आहे, जलपर्णीची वाढ झाली आहे. वेगळे असतात. आम्ही बऱ्याच वर्षापासून काउंट करतो आहोत, किमान 200 पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी वर्षभर बघायला मिळतात. त्यामध्ये स्थानिक असतात, स्थलांतरित असतात, असे 200 पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी इथे वर्षभर बघायला मिळतात. कचरा प्रत्येक वर्षी पुणे शहरातील कचरा पाण्यात वाहून येतो. तो पाणी कमी झालं की याच ठिकाणी अडला जातो आणि तो दिवसेंदिवस असं वाढत जातो. बरेच जण काढतात ना काही. नाही, प्रत्येक वर्षी काही निसर्गप्रेमी, काही व्हॉलेंटियर्स येतात, ते कचरा नदी किनारा साफ करतात. परंतु हा तात्पुरता मार्ग झाला. याच्यावरती काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे. कचरा निर्मूलनासाठी काहीतरी शासनाने लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक वर्षी येणारे निसर्गप्रेमी असतील, काही व्हॉलेंटियर्स असतील, ते प्रत्येक वर्षी येतात, तात्पुरतं उपाययोजना करतात, तात्पुरता कचरा काढतात, कचरा जाळून जातात, पण ते दरवर्षी होतच आहे. एक प्रकारे आपण या पक्ष्यांचं घरच नष्ट करतोय आणि माणसांची घरं जर नष्ट होऊ लागली तर त्याविरोधात आंदोलनं होतात, लोक रस्त्यावर येतात, परंतु पक्ष्यांचं हे अधिवास नष्ट होत असताना मात्र कोणीच पुढे येत नाही आहे. खरं तर आपणच या पक्ष्यांच्या घराचा नायनाट करतोय आणि ते घर पुन्हा त्यांना चांगल्या रीतीमध्ये देणं आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचं आहे. यासाठी प्रशासनाने सुद्धा पावलं उचलायला हवी आहेत. धन्यवाद.